आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी येते महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता घडामोडींना वेग आलाय। जतमधील 42 गावांच्या संदर्भातल्या वक्तव्यावरून जत तालुका पाणी कृती समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। काल परवापर्यंत वेगळी भूमिका घेणाऱ्या या जतमधल्या नागरिकांनी आज अचानक वेगळीच भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली। इतके वर्ष आम्ही पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित करत होतो, तेव्हा हे नेते कुठे होते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र सरकारला आम्ही शेवटची संधी देतो, पाणी द्या नाहीतर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, कर्नाटकात जाऊ असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी दिलाय। या संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची एक सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेमध्ये आता नेमका काय निर्णय होतो, बहुमतानं होतो का एकमतानं होतो याकडेही राज्याचं लक्ष लागलंय। 2012 पासून पाण्यासाठी आम्ही जत तालुक्याला पाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नत आहे। कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात येणार म्हणून त्यांची भूमिका मांडल्यावर लगेच महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि सत्ताधारी आणि विरोधक एकदम तुटून पडले की कर्नाटकात जाणार कोणी नाही, फक्त आम्हाला पाणी द्या आणि पाण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, सोयी सवलती द्या, जत तालुक्यावर अन्याय करू नका। म्हणून आता शेवटची संधी आहे, आता यापुढे एनओसी मागणार नाही। तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यात यावं, बैठक लावावं, जनतेचे प्रश्न नक्की काय आहे त्यांचं विचारावं आणि फायनल निर्णय घ्यावं, अन्यथा आम्ही त्यांना न सांगता आम्ही कर्नाटकात जायला तयार आहोत। त्यामुळे या ग्रामस्थांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावली आहेत, तर सरकारी पातळीवरून आणि राज्य सरकारच्या वरून आता हालचालींना वेग आलाय। तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात राज्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। मुक्ताफळं उधळणाऱ्या बोम्मई यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागलाय। ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। बोम्मईंच्या बकबक एक्सप्रेसची बोंबाबोंब। बसवराज बोम्मई का सुटले मोकाट? सोलापूर अक्कलकोटवर कर्नाटकचा डोळा। शिवाजी महाराज की जतमधील गावांवर बोम्मईंचा दावा। महाराष्ट्रातील गावं शहरं तुमची संपत्ती आहे का? बोम्मई मुख्यमंत्री आहेत की भूमाफिया? बेळगाववर अन्याय करणाऱ्यांची दरपोक्ती। महाराष्ट्रातील नेते किती दिवस सहन करणार मुजोरी? खूप झालं कर्नाटकचं नाटक। हिसका दाखवा, बसवराजचा बाजार उठवा। त्यामुळे आता काय नेमकं या विषयात पुढे होतं, राज्य सरकार कशी भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा भागातील काही ठिकाणांवर काही गावांवर दावा केल्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सीमावादावरून जोरदार हल्ला चढवलाय। महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत जणू काही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। तसंच सीमावादावर राज्य सरकार गप्प असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं। अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या अंगात
भूत संचारलेले आहे. जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिम्मत, धमक, शक्ती काहीच नाही आहे. कोणी यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतंच गप्प बसायचं, हे आत्तापर्यंत खूप झालं. की महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या गावांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत का काही कळत नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. त्यांना विचारलं तर ते सांगतील मी काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितलेलं आहे. पंतप्रधान म्हणाले त्यांनी 40 गावं घेतली तर घ्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर 100 गावं आम्ही महाराष्ट्राला देऊ, असेही ते कदाचित सांगू शकतील. पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करतायत. बोम्मई जे काय बोललेत हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का? म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा हा प्रयत्न, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे उद्योगधंदे इतरत्र पळून महाराष्ट्र बेकार कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तिकडे जतमधल्या गावांवर दावा करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली ते पाहता एक प्रकारे हे महाराष्ट्राला डिवचणं आहे. सोलापूर आणि अक्कलकोटवर सुद्धा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता दावा केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. बोम्मई आता मुंबई मागणार का असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. कन्नडिगांचा अख्ख्या महाराष्ट्रावर डोळा. बोम्मईला आता काय मुंबई हवी आहे? महाराष्ट्राचे तुकडे करून मागण्याची हिम्मत होते कशी? 105 हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्वच आघाड्यांवर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची अखंडता अनेकांच्या डोळ्यात खुपतीये. कानडी या सर्वात आघाडीवर आहेत. बेळगाव, कारवार, निपाणी या मराठी भाषिक भागावर अजगरासारखी कुंडली मारून बसलेल्या कन्नडिगांचा महाराष्ट्राच्या इतर भागांवर सुद्धा डोळा आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्राशी शर्यत करण्याची ताकद नसल्यानं त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे की काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईला मुंबई हवी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलंय का काय मला कळत नाही. परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. आता कुठलंही काही कारण नव्हतं तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलंय हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं आग्रही मत आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकात बसून करताय. हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन अशी भाषा करून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय. वाचाळवीर आहेत त्यांना सांगा हे महाराष्ट्रात येऊन बोला. तुम्ही पुन्हा कर्नाटकमध्ये जाणार नाही याची व्यवस्थामध्ये मात्र शिवसेना करून ठेवल्याशिवाय राहणार नाही. याला आमच्या भावना समजा, याला धमकी समजा, याला अजून काय समजा, परंतु किती सहन करायचं? त्या सीमावासियांनी किती सहन करायचं? तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळताय. मीठ नव्हे तर तिखट चोळताय. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या कन्नडिगांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा पुन्हा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा सॅम्पल म्हणून उल्लेख करताना केंद्र सरकारनं हे पार्सल परत न घेतल्यास जोरदार आंदोलनाचा इशाराही ठाकरेंनी दिलाय. तसंच महाराष्ट्राचं हित जपणाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात ताकद दाखवण्यासाठी महाराष्ट्र बंदसारखं मोठं पाऊल उचललं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. कोश्यारी याआधीही मराठी माणसांचा अपमान करत होते. या सडक्या मेंदूच्या मागचा मेंदू कोण आहे याचा शोध घेण्याची वेळ आली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर सुद्धा जोरदार घणाघाती टीका केली आहे.
मी तमाम महाराष्ट्र प्रेमींना आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही अब्रू किंवा अब्रूची लक्तरं ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील. म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे ते या सगळे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय. जरासा एक शब्द वापरतो, कोणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतोय की वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का, हा सुद्धा एक आता प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे. आणि राज्यपाल नियुक्तीचे सुद्धा निकष हे ठरवायला पाहिजेत असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. राज्यपाल हे आपल्या महामहिम राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती हे निपक्ष असायला पाहिजेत, ते असतात. आणि त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा हे निपक्ष असायला पाहिजेत. केंद्राला सुद्धा सांगतोय की हे चाळे आता बस झाले. आपण इकडे जे सॅम्पल पाठवलेले आहे त्या सॅम्पलला परत त्याच्या घरी पाठवा. दुसरीकडे कुठे अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तिकडे पाठवा, पण आमच्याकडे हे सॅम्पल नको, याला परत घेऊन जा. नाहीतर आम्हाला काही ना काहीतरी म्हणतोय ह्याचा अर्थ जेव्हा काही करू तेव्हा लक्षात येईल, पण आंदोलन केल्याशिवाय आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही. तिकडे राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवार यांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. ही घटना उदयनराजे यांनी दाखवून दिल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. इतकंच काय, पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सुद्धा प्रतिक्रिया द्यावीच लागते असं म्हणत त्यांनी ठाकरेंनाही चिमटा काढला. की छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर मला असं वाटतं की माननीय पवार साहेबांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली, आपण त्याच्यावर कुठली रिॲक्शन देखील दिली नाही. ते छत्रपती उदयन महाराजांनी पॉइंट आउट केल्यानंतर पहिली रिॲक्शन आज ही पवार साहेबांनी दिली आहे. आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी रिॲक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिॲक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. राज्यपालांचं वय काढणं, त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची भाषा करणं हीच संस्कृती बाळासाहेब ठाकरे यांची आहे का? त्यांनी हे उद्धव ठाकरे यांना शिकवलं का? असा जोरदार सवाल करत टोला हाणलाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी. आपल्या वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवण्यासंदर्भात बोलणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंत राज्यपालांवर अशा पद्धतीनं कुणीही टीका केली नाही, त्यामुळे ठाकरे यांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करणार नाही, त्याचा तीव्र निषेध करतो असं बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या विरोधात केलेल्या टीकेचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला. मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्यपाल हे कधी छत्रपती शिवरायांच्या इतिहास आणि कुठलाही त्यांच्या ऊर्जेनेच ते काम करतात, त्यांचा इतिहास समोर ठेवण्याचं काम करतात. आणि त्यामुळं राज्यपालाला खरं तर या पद्धतीने बोलणे, राज्यपालाबद्दल त्यांचं वय काढणे, त्यांची वृद्धावस्था काढणे, आपल्याला ही संस्कृती मान्य आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी तुम्हाला हेच संस्कृती दिली आहे का? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणी या पद्धतीने राज्यपालावर टीका टिप्पणी करत नाही. उद्धव ठाकरे यांनी पूर्ण टीम बावचळलेली आहे. मला हे माहीत आहे 2.5 वर्षामध्ये माननीय राज्यपालांनी 50 उदाहरण देतो मी, ज्यामध्ये छत्रपती शिवरायाचा इतिहास त्यांनी जपला, त्यांची प्रेरणा जपली, त्यांच्या ऊर्जेनुसार काम केलं. महाराष्ट्राला कधी त्यांनी खाली जाऊ दिलं नाही. एक घटना घडली आहे ज्यावरनं आक्षेपार्ह विधान बाहेर आलं आहे, त्याच्याबद्दल कुणाचेही समर्थन नाही आहे. पण तुम्ही 2.5 वर्ष सारं विसरले का? त्यांचा शिवनेरचा प्रवास विसरलेत का तुम्ही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शनाला गेले होते,
मात्र विरोधकांनी मुख्यमंत्री ज्योतिषाकडे गेल्याचा दावा करत मोठा गदारोळ केला. अर्थात कारण नसताना अशा प्रकारे वाद नेमका का निर्माण झाला पाहूयात. सीएमचं देवदर्शन विरोधकांना खुपलं. देवाकडे नव्हे ज्योतिषाकडे गेल्याचा दावा. सीएमच्या देवदर्शनावरून राजकारण पेटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सिन्नरच्या ईशान्येश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनाला गेले, पण मुख्यमंत्र्यांचं देवदर्शन विरोधकांच्या डोळ्यात खुपलंय. महादेव मंदिराच्या ज्योतिषाकडे भविष्य विचारण्यासाठी मुख्यमंत्री गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. पण आता ज्योतिषाकडे जाऊन आपलं स्वतःचं ज्योतिष बघणं हे म्हणजे 21व्या शतकात सगळं जग चाललेलं आहे. अशा काळामध्ये टेक्नॉलॉजीचं युग आहे. इन्फॉर्मेशन असेल, बायोटेक्नॉलॉजीचं असेल, सायन्स काय सांगतंय आणि एका महत्त्वाच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मात्र ज्योतिष बघतायत. ह्याच्याबद्दल आता काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेले. राष्ट्रवादीचे आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेनं फेटाळले. मुख्यमंत्र्यांनी ईशानेश्वर महादेव मंदिराच्या गोशाळेची पाहणी केल्याचा दावा केसरकरांनी केलाय. हे त्यांचे गोड गैरसमज आहे की देवाच्या दर्शनाला आपण गेलो तर हात दाखवायला गेलो असं म्हणणं हे एवढंच चुकीचं आहे की त्यांनी सुद्धा समजलं पाहिजे की तिथं गोशाळेसाठी मोठ्या प्रमाणात मदत ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. मग ज्यांना ही मदत केली त्यांनी अपेक्षा केली की शिर्डीला आल्यानंतर फक्त 20 किलोमीटरचे अंतर आहे, तिथे येऊन त्यांनी शंकराचं दर्शन घ्यावं. तिथं सुंदर असं शंकराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच गोशाळेची निर्मिती सुद्धा होते. शेवटी आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पवारसाहेब कधी मंदिरातही जात नाही, त्यांना गोशाळेबद्दल सुद्धा हे असेल. म्हणजे मला वाटत नाही किती आत्मीयता आहे, पण मला गोशाळेबद्दल आत्मीयता आहे. गुलाबराव पाटलांनी ज्योतिषाच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. सीएम भविष्य पाहणाऱ्यातले नाही तर भविष्य तयार करणारे असल्याचा टोला गुलाबरावांनी लगावलाय. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आपल्याला इकडे जायचंय, नेता तिकडे जात असतो. कदाचित काही लोकांनी त्यांना तिकडं नेलं असेल आणि कोणी म्हटलं असेल की भविष्य बघून घ्या, तर मला तरी वाटत एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे मला याची खात्री आहे की ते कोणा भविष्यकाराला भविष्य दाखवणार नाही. उलट त्या भविष्यकाराचं भविष्य कसं राहील हे सांगणारा आमचा नेता आहे. मुख्यमंत्र्यांच्या देवदर्शनावरून विरोधकांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणाला हात दाखवला की नाही हे स्पष्ट नाही, पण या हात दाखवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी रान उठवलं हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री भविष्य बघण्यासाठी सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथल्या ईशान्येश्वर महादेव मंदिरात गेल्याची चर्चा आहे. मात्र यात कुठलंही तथ्य नसून लोकांचं आराध्य स्थान असलेल्या मंदिरात मुख्यमंत्र्यांनी केवळ दर्शन पूजा केली असा खुलासा मंदिर प्रशासनानं पत्रकाच्या माध्यमातून केला. उद्धव ठाकरे यांच्या कठोर भूमिकेमुळेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा टाळल्याचा दावा आता शिवसेनेनंच केलाय. शिवसेनेनं सावरकरांच्या मुद्द्यावर महायुती तुटू शकते असा इशारा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा सावरकरांचा मुद्दा काढला नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केला जातोय. पण छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांनी आम्हाला सावरकरांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांचा अपमान झालं होती, आम्ही सुद्धा गप्प राहिलो नाही. मी तत्काळ प्रेस घेऊन त्यांना सांगितलं. नंतर राहुल गांधींनी तो विषय टाळला. मात्र त्यावेळेला जसे हे अंगावर आले होते तसे अंगावर यांच्या का नाही जात? आता कोणालाही जोडे मारणार? उद्धवजींनी तर इशारा दिलाच होता, पण शिवसेनेकडून महाविकास आघाडीला तडे पडतील असं स्वतः बोललेले. हा, म्हणजे हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या वतीनं बोललो की आम्हाला परवा नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला तडे पडतील, ऐक्य धोक्यात येईल आणि मी हे सहन करणार नाही.
एवढी ठाम भूमिका माननीय पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे. उमेदवार कोणीही असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार असं म्हटलंय केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी. आढळराव पाटीलच काय, अमोल कोल्हेही भाजपात आले तर त्यांचं स्वागत असेल असंही त्यांनी नमूद केलं. या मतदारसंघात सध्याचे खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, मात्र सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. यातच आता भाजपनं या ठिकाणी आपलाच उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचं जाहीर केल्यानं नेमकी संधी कुणाला मिळते याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हम जीतने के लिए चुनाव लड़ेंगे. आगे का भी प्रश्न का उत्तर भी मैंने आपको दिया. मैंने आपको आगे का भी उत्तर दे दिया. जीतने के लिए चुनाव लड़ेंगे. भारतीय जनता पार्टी. मेरी तरफ से आखिरी सवाल, ये जो अभी के जो एमपी है एनसीपी के डॉक्टर अमोल कोल्हे, वो बीजेपी में आने वाले हैं. ऐसे बीच बीच में चर्चाएं होती रहती. जो लोग काम नहीं करते दूसरे का श्रेय लेते रहे, ऐसी बातें क्यों करना है अपन को. कोई आना चाहेगा तो उसका स्वागत होगा, लेकिन उसका इससे कोई संबंध नहीं होना चाहिए. कोल्हे जी का स्वागत होगा बीजेपी में, हर किसी का होगा, मगर कोल्हे जी के बारे में टिप्पणी भी कर रहा हूँ कि वो तो कुछ करते नहीं हैं, जिम्मेदारी लेते नहीं हैं. कोई काम होता तो कहते कि हमने कराया है. लोकसभा निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळं अकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठाई वाटतं. कारण शेवटी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि शेतकऱ्याच्या आमच्या जातीचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे उगाच आम्ही आऊत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. अभिनेत्री रिचा चड्डा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते, वादातही असते. नुकतंच तिने केलेल्या एका ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटलं. गलवानचा उल्लेख करत रिचानं भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप रिचावर करण्यात येतोय. उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या पीओके संदर्भातल्या विधानावर रिचानं ट्विट केलं. भारतीय सैन्यही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार असल्याचं द्विवेदी यांनी म्हटलं. त्यांचं हे विधान शेअर करत रिचानं गलवाननं हाय म्हटलंय असं ट्विट केलं. यानंतर रिचावर देशभरातून जोरदार टीका होतीये. दरम्यान माझ्या शब्दामुळे अनावधानाने जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असं ट्विट तिने केलं आहे. की अजून सुद्धा एक शासनाला संधी दिलो आम्ही. संधी आहे, पब्लिसिटी हवी आहे म्हणून तुम्ही देशाच्या जवानांचा अपमान कराल. आपल्या पोरा बाळांना कुटुंबाला सोडून देशाच्या सीमेवर दिवस रात्र ते देशाची सेवा करतात. त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण आणि वेळ आली तर देशासाठी प्राण अर्पण करण्याची त्यांची तयारी, या सगळ्या गोष्टींसाठी मस्तक झुकवून त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि ह्या अभिनेत्री एअर कंडिशन बंगल्यात बसून त्यांचा अपमान करणारं ट्विट करतात. तिनं ताबडतोब हात जोडून आपल्या देशातल्या जवानांची माफी मागितली. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या 12 डिसेंबरला होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं आज पटियाला कोर्टात हजेरी लावली होती. आता या प्रकरणी 12 डिसेंबरपर्यंत पटियाला कोर्टात आरोप सिद्ध करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. सुकेश आणि जॅकलिनसह सर्व आरोपींना 12 डिसेंबरला पटियाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशनं 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आलं. जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू दिल्या. सुकेशवर मनी लॉन्ड्रिंगचा मोठा आरोप आहे. दक्षिणेकडचा सुपरस्टार कमल हसन यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारांसाठी श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये मागच्या 200 वर्षांपासून आफ्रिकी मूळ असलेले काही लोक राहतात. गुजरातच्या जंबूर गावात सिद्धी जनजातीचे हे लोक आहेत. या गावात जाताच आपण भारतातल्या मिनी आफ्रिकेत तर गेलो नाही ना असा भास होतो. संपूर्ण भारतात 30,000 सिद्धी लोक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार इथे विखुरलेले आहेत. पण एकट्या गुजरातमध्ये सुमारे 10,000 वस्ती आहे. गुजरातमध्ये मागच्या 200 वर्षांपासून आफ्रिकी मूळ असलेले लोक राहतात. गुजरातच्या जंबूर गावात सिद्धी जनजातीचे लोक राहतात. या गावात जाताच आपण भारतातल्या मिनी आफ्रिकेला गेल्याचा भास होतो. संपूर्ण भारतात 30,000 सिद्धी लोक राहतात. कर्नाटक, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार इथे ते विखुरलेले आहेत. तर एकट्या गुजरातमध्ये 10,000 सिद्धी जातीचे लोक राहतात. मी आफ्रिकाच्या गावात नाही, मी आहे गुजरातच्या एक गावात. सासनगीरच्या जवळचा हा गाव जे आहे ते आहे मिनी आफ्रिका. इकडचे जे लोक आहे ते मूळ आफ्रिकेचे आहे आणि 200 वर्ष पूर्वीच ते लोक भारतात स्थायिक झाले होते. पूर्व आफ्रिका आणि अरब देशांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वंशज म्हणजे हे सिद्धी जमात. दक्षिण पूर्व आफ्रिकेतून बंटू मूळ असलेले अनेक जण या जंबूरमध्ये राहायला आले. पूर्ण भारतात सध्या 22,000 सिद्धी वास्तव्य करतायत अशी माहिती आहे. जूनागढ़ का राज था हमारा, जो भी आज़ाद से पहले, उस समय हमारा बॉडी गार्ड करके लाए थे. तो उसमें लाए थे ना, तो उसमें से आने के बाद यहाँ पर दरियाई पट्टी पर जो रहते थे, चोरियाँ बहुत होती थी उस समय, उस ज़माने के. तब यहाँ पर राज से जो थोड़े थे तो उसमें मालूम हुआ कि भाई यहाँ पर कोई लोग रहते हैं. तो उसके हिसाब से मालूम पड़ा कि यहाँ पर ये सिद्धि कल्चर जी रही है, लेकिन उसका पक्का टाइम हम बता नहीं सकते. जंबूर या गावात 3,000 लोक राहतात. या गावात निवडणूक आयोगानं एक पोलिंग बूथ देखील लावलाय. हे गावकरी शेती आणि मोलमजुरीचं काम करतात. त्यांच्याकडे वोटिंग कार्ड असून प्रत्येकाला मतदान अधिकार सुद्धा आहे. वोट सबका है. अभी हमारा हम छोड़ने पहुंचा, हम बात करें तो हमारी लड़ाई ज्यादा चले में. अभी हमको बूथ भी हमको अलग मिला हमारे गांव को. सिद्धींबाबत गोष्ट फार प्रसिद्ध आणि रंजक आहे. जुनागडचे नवाब आफ्रिकेला गेले होते. तिथे आफ्रिकन महिलेच्या ते प्रेमात पडले. जेव्हा ही महिला भारतात आली तर ती आपल्यासोबत काही गुलाम घेऊन आली आणि ती महिला आणि गुलाम परतलेच नाहीत आणि गुजराती सिद्धी बनून राहिले. हे लोक आफ्रिकन जंगली डान्स करतायत. त्याचं प्रशिक्षण त्यांना कोणी दिलेलं नाही. पण सासनगीरच्या रिसॉर्ट आणि हॉटेल्स मध्ये जाऊन ते नृत्य करून पैसे कमावतात. आपने जब भी डांस किया, ये कौन सा डांस है? जंगली डांस, नृत्य आदिवासी. तो कौन सा गीत गा रहे थे अभी आप लोग? वो हम जंगली सॉन्ग गा रहे थे. गोड़ गोड़ बाबा गोड़, पीर जंगली हो अल्लाह अल्लाह, बाबा जंगली हो अल्लाह अल्लाह, क्या खबर लाया जंगली, क्या खबर लाया बाबा जंगली. या सिद्धी जमातीचं विशेष की ते इतर धर्मात लग्न करत नाहीत. त्यामुळेच ते आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. जंबूर, सासनगीरहून व्हिडिओ जर्नलिस्ट मानस दाससह प्रीती सोमपुरा, नेटवर्क 18.
दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.